नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या सुपर 30 बातम्या। गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहे। महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरून टीका केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली। या मुलाखतीत त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात आले तर संविधानिकरित्या त्यांचे स्वागत करू असे म्हटले आहे। यावरून आता एकच गदारोळ सुरू आहे। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच ट्विटरवर एक ट्विट केले आहे। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान आहे असे म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। हिंदू समाजाने कधीच बाटक्या विचारांना साथ दिली नाही। मतांसाठी महाराष्ट्राचा वाटोळ करू नका अशा शब्दात नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांना इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी थेट माजी आमदारांच्या घरातच डल्ला मारलाय। माजी आमदारांच्या घरातच त्यांनी धाडसी चोरी केली। या चोरीत 34 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे। नेत्याच्या पारोडा तालुक्यातील राजवड या गावी ही चोरी झाली आहे। आता पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली। संबंधित फोन आल्यानंतर गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे। दरम्यान संबंधित धमकी केवळ फेक कॉल असल्याची बाब पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा। देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे। चांद्यापासून बांध्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे। आमच्या 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे। तुम्ही दिलेले नाही। तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात। ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्री पद जाईल तेव्हा तुम्ही सगळं विदर्भ मागणार आहे असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या 3 सामाजिक कार्यकर्ता महिलांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या महिला पोलिसांनी पदाचा गैरवापर, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय। तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे। बोरीवलीमध्ये तिकिटावरून प्रवासी आणि टीसी मध्ये वाद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे या वादानंतर प्रवाशांनी टीसीच्या ऑफिसची तोडफोड केली आहे। या सर्व दादागिरीची व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणात जीआरपीने प्रवाशाला अटक केली असून पुढील चौकशी केली जात आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील बोरी गावात एका कार्यक्रमात बोलत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कठोर शब्दात सुनावलं। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला दमदाटी करत असून कानाखाली मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ दिसतोय। भगवा दहशतवाद असे संबोधण्याऐवजी सनातन दहशतवाद असे म्हणा असे विधान करणारे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक गाढवावर बसवून धिंड काढण्यात आली आहे। हे आंदोलन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युवा सेनेतर्फे करण्यात आले। मोहोळ तालुक्यात धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे। घरात जेवण करत नाही आणि शाळेतही जात नसल्यामुळे एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवडून सावत्र आईने खून केल्याची घटना घडली आहे। नागनांच्या स्टॉप जवळ ही महिला राहत होती। मोहोळ पोलिसांनी सावत्र आईला अटक केली आहे। ही माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली। पीक विमा योजनेतील बोगसगिरी रोखण्यासाठी 1 रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली व त्यातून पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 50% घटली आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार असली तरी प्रामाणिक शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्यास आणखी एक संधी म्हणून या योजनेला 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय।
जिल्ह्यात बेकायदा 21 सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। यापैकी 19 गुन्ह्यातील अपिलांमध्ये आतापर्यंत 25 हेक्टर 15.5 आर जमिनीचे क्षेत्र व 2200 चौरस फूट बांधकाम संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सादर केली। सावकारी संदर्भात त्वरित निकाली काढाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केली आहे। वनतारा पशुसंवर्धन केंद्र हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या मालकीचे आहे। त्यामुळे कोल्हापूरकर रिलायन्स समूहाविरोधात आक्रमक झाले आहेत। त्यांनी रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे। कोल्हापूर व बेड गावात अनेक चौकांमध्ये एअरटेल व व्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सिम कार्ड विकण्यासाठी जिओचं सिम कार्ड पोर्ट करून देण्यासाठी दुकान थाटली आहे। आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोल्हापूर व बेड गावामधील 25,000हून अधिक लोकांनी त्यांचं जिओचं सिम कार्ड इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करून घेतलाय। शिवसेनेच्या ठाकरे गट युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम अनिल राठोड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात योगेश बाबासाहेब सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान विक्रम राठोड यांनी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे निवेदन दिले आहे। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस सखोल तपास करीत होते। याबाबत सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कर्नाटकच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणात न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिलाय। जनता दल नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला लैंगिक अत्याचार, बलात्कार, धमक्या आणि डिजिटल गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याशिवाय न्यायालयाने त्याला 11 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय, जो पीडितेला भरपाई म्हणून दिला जाईल। भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात दहशतवाद विरोधात सुरू केलेली मोहीम सलग 3ऱ्या दिवशी सुरू आहे। रविवारी जंगल परिसरात अतिरेकी आणि सशस्त्र दलात उडालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले तर 1 जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागल्यानंतर एका सुखी संसारात मिठाचा खडा पडला। पती पत्नी दोघांनाही चांगली नोकरी होती, पण पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सर्वच बिघडलं। अखेर एका पतीनं 2 मुलांना विष पाजून स्वतः देखील आत्महत्या केली आहे। गुजरातमधील सुरत येथे दुर्दैवी घटना घडली आहे। खासगी शाळेत पीटीचे शिक्षक असलेल्या अल्पेशभाई सोलंकी यांनी 7 आणि 2 वर्ष या असलेल्या मुलांसह जीवनयात्रा संपवली। यानंतर आता पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलाय। उत्तर प्रदेशातील गौंडा येथे रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला। इटिया थोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता मजरा रेहरा येथे बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कालव्यात कोसळली। या अपघातात गाडीतील 11 भाविकांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये 9 जण एकाच मृत कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। बिहारमधील विशेष सखोल पडताळणीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून आपले नाव गायब असल्याचा दावा राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेता आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी केला। मी पाहू इच्छितो की एखाद्या भाजप नेत्याचे नावही प्रारूप मतदार यादीतून गहाळ आहे का, असा उपरोधिक प्रश्नही यादव यांनी पत्रकार परिषदेत केला। पाकिस्तानातील अनेक भागात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले। लोकांनी भूकंपाच्या भीतीने संपूर्ण रात्र मोकळ्या आकाशाखाली घालवली आहे। पाकिस्तानातील अनेक भागात रविवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरनुसार या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली। भूकंपाचा केंद्रबिंदू रावतपासून 15 किलोमीटर दक्षिण पूर्वेला होता आणि त्याची खोली फक्त 10 किलोमीटर होती।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांच्या निर्णयाकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं। लोकांना वाचवण्यासाठी 2 अणुपाणबुड्या मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्याचे आदेश दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्या विधानानंतर ट्रम्प यांनी पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि ट्रेड पॉलिसीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे। टॅरिफचा परिणाम अमेरिकन बाजारावर दिसून येत असून तिथे नोकऱ्यांचे संकट निर्माण झाले आहे। त्यानंतर आता ट्रम्प यांनी रोजगाराच्या आकडेवारीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे। सध्या देशभरात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा हंगाम सुरू आहे आणि यावेळी करदात्यांना 31 जुलै ऐवजी 15 सप्टेंबर पर्यंत ITR भरण्याची मुदत देण्यात आली आहे। त्याचवेळी NRI म्हणजे अनिवासी भारतीयांना सहसा ITR 2 फॉर्म भरायचा असतो। यावर्षी आयकर फॉर्म मध्ये काही उल्लेखनीय बदल झाले असून यामध्ये नवीन भांडवली नफा नियम आणि कर स्लॅबच्या बदलांसह समावेश आहे। अशा परिस्थितीत NRI करदात्यांना या बदलांची माहिती असली पाहिजे जेणेकरून त्यांना भारतीय आयकर विभागाकडून लवकरात लवकर परतावा मिळू शकेल। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 3 ऑगस्ट 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 99,810 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 91,493 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,10,560 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,106 रुपये आहे। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे। बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे। देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने 10वी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली। बँक ऑफ बडोदाने व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत। पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात। या भरती मोहिमेत संस्थेतील 445 पदे भरली जातील। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र अंतर्गत औषध निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। एकूण 109 पदांसाठी भरती असून अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होईल आणि 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत चालेल। इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात। अंकिता लोखंडेच्या घर कामगार महिलेची मुलगी आणि तिची मैत्रीण बेपत्ता होण्याबद्दलची माहिती दिली आहे। तिने याबाबत पोलिसात तक्रार केली आणि सोशल मीडियावर एक मुलगी बेपत्ता असल्याची पोस्टही शेअर केली आहे। अंकिताने त्या दोन्ही मुलींचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी त्यांचे फोटो देखील पोलिसांना दिले आहेत आणि पोलीस FIR ची प्रत देखील शेअर केली आहे। कॉमेडियन भारती सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते। भारती सिंगने तिच्या YouTube चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये कॉमेडियन तिच्या मुलाची आवडती लबुबू डॉल जाळताना दिसत आहे। त्याचबरोबर ती सांगते की जेव्हापासून ही डॉल तिच्या घरात आली तेव्हापासून तिच्या मुलाच्या वागण्यात खूप बदल झालाय। त्यानंतर भारती म्हणते की ही डॉल आल्यानंतर तिचा मुलगा अधिकच खोडकर झाला होता। धोनीने एका खासगी कार्यक्रमादरम्यान संकेत दिले की चेन्नई संघ गायकवाडला संघात कायम ठेवेल। आम्हाला आमच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल थोडे काळजी होती, पण मला वाटते की आता आमचा फलंदाजीचा क्रम बराच स्थिर आहे। ऋतुराज परत येईल, तो जखमी झाला होता। जर तो परतला तर आम्ही आता खूप स्थिर राहू। गायकवाड संघातून दुखापतीमुळे बाहेर पडला। नंतर गायकवाडला भारत अ संघात सामील केले गेले। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।